हॅलो गाइस, गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग. मी सचिन माने. आज सोमवार आहे. आता नेचर खूप छान झालेलं आहे. तर आता विघ्नेश्वर स्कूल आहे, त्यामुळे जरा स्कूलला जाऊया. मी जाईल किंवा रेशमा जाईल. आता मी तर नाही जाणं शक्यतो, आज रेशमाच जाईल. सकाळी असं उठलं ना, मला असं बोलत होत नाही, काय बोलू काय नाही. तर आपण 15-20 मिनटं जरा याच्यावरच असो, काय बोलू काय नाही. तर माझा थोडासा आवाज तुम्हाला जाड असेल तर त्याबद्दल सॉरी. मी आता जरा आवाज मला ठीक झाला आहे. एक 15-20 अर्ध्या तासानंतर मी मगाशी बोललो ना, पहिला जो गुड मॉर्निंगचा असेल ना ब्लॉग, गुड मॉर्निंग मी अचित माने, ते जाड आवाज होता. राहू दे, काय नव्हतं. तेवढी पब्लिक आपली हुशार आहे, चांगली आहे, समजून गेलं आपल्याला. चला आता पिऊया आपण चहा. चहा मी इथे ठेवतो. अशा प्रकारे आमच्या विघ्नेश तयारी झालेली आहे. विघ्नेश, आज शाळेत सोडायला मी नाही येणार आहे. तर रेशमा जायला सोडायलाच जरा. आज जरा प्लंबिंगचं जरा काम होतं, म्हणजे पाण्याचं आहे ना, थोडं प्रेशर कमी जास्त होत होतं, त्याच्यामुळे थोडं काम निघालेलं. तर प्लंबिंगचं काम करण्यामध्ये दिवसभर गेला. सगळं सामान पडलेलं आहे, पाईप आणलेले आहे, सगळं काम चालू आहे आमचं. बघू शकता तुम्ही, अशा तऱ्हेने सगळं सामान पडलेलं आहे. हे सगळं सामान, सगळं बेसिंगचं, पाण्याचं, पाईपचं सगळं काम निघालेलं. बेसिंग तर ओके झालेलं आहे. हां बघा, होत नव्हता. आता काम आटपायलाच चाललेलं आहे. गोळा करायची कामं सुरू आहेत. चला आपण थोडं काम सगळं उरकलेलं आहे. तर आता आपण चहा पिऊया. चहा पिऊया थोडासा. नाश्ता करून आलो. इथे यायला नाश्ता करून आलो आम्ही. पहिले मेंदू वडा वगैरे खाऊन आलो. मला माहिती आहे कामाला टाइम लागेल. ठीक आहे, चला आता चहा पाणी करून नंतर भेटू. पुढचे विघ्नेश लावणार जाऊया. चांगला आला. आता आम्ही चाललोय घरी. मी आलो शाळेतून. आता आम्ही निघालोय विघ्नेशला घेऊन. पाऊस नाही आला पाहिजे, त्याचा मला परत उभं राहायला लागेल आणि जरा घालायला लागेल रेनकोट वगैरे. मी आता घातला रेनकोट. आणि आपलं काम प्लंबरची सगळी ओके झाली. ठाकुर्लीचा ब्रिज. आपलं इथचं मंदिर, गणेश मंदिर. हा आपला फडके रोड आहे. इथे दिवाळी पहाट पण होते. दिवाळी पहाटच्या वेळेला खूप चांगलं वाटतं. आता बघा, एकदम सुना असं वाटतं. आम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. खूप ट्रॅफिक आहे. आपलं फडके रोड सोडला ना पुढे, तर बघू आता केव्हा निघतो. खूप ट्रॅफिक आहे, पण सुटलो इथं ट्रॅफिक मध्ये. आता जास्त नाही ट्रॅफिक, आलो ट्रॅफिकच्या पुढे. बस पुढे गेले बाबू, नाहीतर बस इथं आले तर नाही. ओ माय गॉड, हो एवढा खाली रोड बघा. हा कधी तुम्हाला दिसणार नाही. अरे हा दाखव. हा किती खाली रोड आहे आणि हा किती पडलेला रोड आहे. हा पुढे जागा, हे आपलं गावदेवीचं मंदिर आहे. आता इथून आपण टर्न घेऊ. बाबू हे दाखव टर्नचं. तुला सांगावं ना, खाली आलो. गाईस, मी तुम्हाला दाखवणार ऑफ रोड आहे का. खाली दाखव बाबू. ऑफरोडिंग. आमचे सगळं आहे ऑफरोडिंग. ऑफरोडिंग फ्री मध्ये भेटते इकडे. फ्री मध्ये ऑफरोडिंग. बघू शकता तुम्ही, अजून पण आमची साफसफाई सुरू आहे. हे बघा, तुम्ही दिसत नसेल, 2 मिनिटं थांबा. सगळं ठीक आहे, करू आता हळूहळू. काय बोलली रेश्मा? काहीतरी बोलली ना? काही नाही, काहीतरी बोलली असं वाटतं.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आत्ता आमचं क्लिअर झालेलं आहे आणि वाजलेले बघा, ओ माय गॉड 9 वाजलेले आहेत गाईज. आज आहे ना लिटरली आहे ना खूप थकलेलो आहे. म्हणजे काय झालं, सकाळी 11 वाजता प्लंबर आलेला ना, तो कमीत कमी त्याचं काम चालू 4 वाजेपर्यंत आणि 4-4:30ला तो गेला. तर चहा पाणी सगळ्यांना त्यांना बोलव पण जेवायचं का, पण ते नको बोलले. मग त्याच्यानंतर फ्री झालो. मग रेशमाने काय केलं सांगतो, रेशमाने नंतर काय केलं, थोडंसं निघालेलं ना काही ना काही काम वगैरे, त्या अजून ती काय बोलली, हे निघालं याची हे उचला ते उचला, असं करून करून ते पूर्ण हलवायला लागलं सामान. मग तो कुटाणा आता संपलाय. 10 वाजले. जेवलो पण आज शुद्ध, आज एकदम लिटरली असा कंटाळा आलाय. विघ्नेशचा आत्ता अभ्यासाला बसलाय. मी आलो तेव्हा अभ्यासाला बसला, पण आता रिअल अभ्यास आता होतो त्याचा. तो बसला काय अभ्यास नाही करत, तर आम्ही असल्याशिवाय अभ्यास नाही करत. असं आहे ॲग्रेशन. जवळ पाहिजे त्याला कोण ना कोणतरी. ठीक आहे, करतो अभ्यास, तसा प्रॉब्लेम नाही. चला मग भेटू आता. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. काय नाही, आज जास्त ब्लॉगमध्ये थोडंफार काहीतरी आहे. आज केलंच नाही काय दिवसभर, त्यामुळे काय ब्लॉगमध्ये थोडंफार आमची जे रुटीन आहे ना आमची, ते फक्त आज दाखवली. चला, आमचे ब्लॉग तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा. न्यू कमर्स त्यांनी पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमचे ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आमच्यापेक्षा विघ्नेशला आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आमचे ब्लॉग तुम्हाला आवडतात का. म्हणजे कसं, मला पण नाही आवडत, मला कमेंट तर एक पण येत नाही, पण मला काय एवढं जाणत पण नाही लोकांना काय वाटतं काय. जसं तुम्ही आम्हाला सांगाल तसं आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये करण्याचा प्रयत्न करेन मी. थँक्यू. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.